नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे। फायनली अर्जुनकडे सायलीने दिलेली ती ओढणी पोहोचणार आहे, कारण ती ओढणी चैतन्यकडे होती। ती ओढणी चैतन्य अर्जुनला देणार आहे आणि त्याचबरोबर त्या ओढणीला साजेसा मॅचिंग असा कुर्ता अर्जुन लग्नात घालणार आहे। आणि तेवढ्यावरच नाही तर ती सायलीची जी ओढणी आहे ती त्याच्या गळ्यात असणार आहे आणि अर्जुनच्या गळ्यात सायलीची ओढणीच फक्त नाही तर सायली स्वतः असणार आहे। आणि पूर्णाजी एका गोष्टीमुळे अर्जुनला वचनातून मुक्त करणार आहे आणि अर्जुन आणि सायली यांचा शुभविवाह धूमधडाक्यात होणार आहे। हे सगळं कशा पद्धतीने होणार ते आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करा। तर तुमचा लाईक हा आमच्यासाठी खूप महत्त्वाचा असतो। इकडे अर्जुन त्याचबरोबर सायली आता यांची हळद सुरू झालेली आहे। अर्जुनला इकडे हळदीसाठी बोलवलेलं आहे। अर्जुन हळदीसाठी आलेला आहे। सायली इकडे वाट बघत आहे। अर्जुन हळदीसाठी तयार झालेला असतो। त्याच्या मनातून अजिबात इच्छा नसते, त्याला अजिबात वाटत नसतं की हे सगळं आपण काय करतोय ते योग्य आहे, कारण त्याला वाईट वाटत असतं आपल्या सोबत हे काय घडतंय, कारण आपल्याला अजिबात इच्छा नाही। मला तन्वीसोबत लग्नच नाही करायचं, माझं प्रेम फक्त आणि फक्त सायलीवर आहे। अर्जुनला वाईट वाटत असतं, कारण काही झालं तरी हे असं का होतंय हा एकच प्रश्न त्याला पडलेला असतो आणि तो त्या गोष्टीचा विचार करू लागतो। त्याचबरोबर हळदीच्या दिवशी तिथे हळद लावायला बसवलेलं असतं, औक्षण केलं जातं आणि अर्जुनला असा भासू लागतो की सायली तिथं आलेली आहे। सायली समोर आहे हे पाहून अर्जुनला धक्का बसलेला असतो आणि अर्जुन मात्र सायलीकडे पाहत असतो। सायली अर्जुनच्या जवळ येते, अर्जुनच्या गालाला हळद लावते आणि त्याचबरोबर सायली तिथं आलेली आहे, आपल्यासोबत आहे असं म्हणत आपल्या शेजारी सायलीच बसलेली आहे असं अर्जुनला वाटलेलं असतं आणि त्यामुळं अर्जुनने आता सायलीच्या हातात दिलेला असतो। सगळेजण पाहत असतात, सगळ्यांना असं वाटत असतं की अर्जुनने प्रियाच्या हातात हात दिलेला आहे, तन्वीच्या हातात हात दिलेला आहे। अर्जुनने तन्वीचा बायको म्हणून स्वीकार केलेला आहे, या लग्नासाठी तो मनापासून तयार झालेला आहे। हे सगळं सगळ्यांना वाटत असतं, कारण तिथं सगळ्यांच्या समोर जे दिसत असतं त्यामुळं पूर्णाजी तर जाम खुश झालेली असते। पण यांना सगळ्यांना कुठं माहिती असतं की अर्जुनला तर तिथे सायली दिसत आहे, तिथे सायली आहे म्हणून त्याने तिच्या हातात हात दिलेला आहे। ही गोष्ट मात्र यांच्या कोणाच्याच लक्षात आलेली नसते। सगळेजण मात्र पाहत असतात, सगळ्यांना असं वाटत असतं की अर्जुन हा सायलीसाठी एवढा उतावळा झालेला आहे, अर्जुनचं सायलीवरती प्रेम आहे म्हणून या गोष्टी घडत आहेत। सगळ्यांच्या डोक्यात फक्त एवढंच असतं, परंतु अर्जुन हा इथे तयार झालेला असतो तो फक्त आणि फक्त सायली आहे म्हणून, आणि ते सगळ्यांना वाटत असतं की प्रियासाठी घडतंय। पण त्यांना कुठं माहिती आहे की ते प्रियाबद्दल अर्जुनच्या मनात तर काडी मात्रही प्रेम नाही किंवा काहीच नाही आहे। आता अर्जुनची उष्टी हळद तर नेली पाहिजे, त्यासाठी तिथे पोहोचलेले असतात आपल्या लाडक्या ईश्वरी आणि नमो। त्या दोघीजणी म्हणतात की ते इंदोरी माहेश्वरी नवरी मुलीच्या साड्या घेऊन जरी आम्ही आलेलो असलो तरी आम्ही आता नवऱ्या मुलाला हळद लावूनच जाणार आहोत, हे त्यांचं बोलणं असतं। ईश्वरी आणि नमो दोघीही नवऱ्या मुलाला हळद लावायला जातात आणि त्याचबरोबर तिथे नवरीलाही हळद लावायची असते। नवऱ्या मुलाची उष्टी हळद त्या एका भांड्यात घेतात, ती सगळं भांडं घेतात आणि ती हळद घेऊन थेट पोचतात ती म्हणजे सायलीकडे। सायली म्हणत असते, अगं मी कधीपासून तुमची वाट पाहते। तेव्हा या दोघीजणी म्हणतात, आमची वाट पाहते का अर्जुन दादाकडून येणाऱ्या उष्ट्या हळदीची वाट पाहतेस तू? हे सगळं यांचं बोलणं सुरू झालेलं असतं आणि तेव्हा मात्र इकडे अर्जुन तिथेच असतो। अर्जुन म्हणत असतो की काय हे, आणि असं म्हणत तिथे सायली म्हणत असते की काय हे, आणि सायली लाजत असते आणि नमो त्याचबरोबर ईश्वरी कुसुमताई सगळे मिळून सायलीला हळद लावू लागतात। सगळे खुश असतात, सायली तर जाम खुश झालेली असते। सायलीला जो आनंद झालेला असतो तो तर खूपच मोठा आनंद असतो। फायनली इशूमुळे तिच्याकडे हळद पोचलेली असते। आता सायलीला उष्टी हळद तर लागलेली आहे, पण प्रॉब्लेम असतो तो याच्या पुढचा, खूप मोठा प्रॉब्लेम असतो, कारण आता हे सगळं कशा पद्धतीनं होणार आहे। काहीही झालं तरीही महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे लग्न। आता लग्नाच्या दिवशी सायली कशी पोहोचणार आहे, कारण काहीही झालं तरीही सायलीने तिथं पोहोचणं गरजेचं आहे आणि अर्जुन आणि सायलीचं लग्न घरातले सगळे कसे लावून देणार हे आपल्याला पाहायला मिळणार आहे। तर अर्जुन इकडे असतो, अर्जुन फक्त सायलीसाठी रडत असतो, त्याला वाईट वाटत असतं। काही झालं तरी त्याच्या मनात सायलीविषयी ज्या भावना आहेत त्या भावना काही इथं कमी झालेल्या नसतात। त्यावेळेस सगळेजण वाईट वाटत असतं, तिथं अर्जुन
अर्जुन वाईटला वाटल्यासारखं रडत असतो. इकडे प्रतिमाला वाटत असतं की काहीतरी वेगळं घडत आहे. अर्जुनकडे ती येते आणि अर्जुनला म्हणू लागते की अर्जुन का रडतोयस तू, मला माहिती आहे. कसं आहे माहिती आहे का, काही झालं तरीही प्रतिमाची नाळ ही सायलीशी जोडली गेलेली आहे आणि सायली तिची खरी मुलगी आहे. त्यामुळे एका आईला समजू शकतं की आपल्या मुलीच्या मनात काय चालू आहे आणि त्यामुळं प्रतिमाला कळत असतं सायलीचं किती प्रेम आहे. नाही तर सायली नाशिकला पोहोचलीच नसते. तिला माहिती होतं की आपण ज्या कार्यक्रमात पोहोचलेलो आहे त्यामुळं प्रॉब्लेम होऊ शकतो, तरीही सायली नाशिकला आलेली आहे आणि त्यामुळं सगळ्यांनाच धक्का बसलेला असतो. मग प्रतिमा विचार करते एवढं सगळं आहे मग आपण का आग्रह करतोय, आणि अर्जुनकडे ती येते. अर्जुनला म्हणू लागते की अर्जुन मला तुझ्याशी बोलायचं आहे. अर्जुन म्हणत असतो काय झालं प्रतिमा आत्या. प्रतिमा म्हणते की अर्जुन मला तुला बोलायचं आहे, तू या लग्नाला नकार दे, कारण तुझं आणि सायलीचं एकमेकांवर किती प्रेम आहे ते आम्हाला माहिती आहे आणि त्याचबरोबर हे लग्न तू पूर्णाजीसाठी करतोयस ना. त्याचबरोबर इकडे कल्पना पण विचार करू लागलेली असते, कारण सायलीने एक वाक्य बोललेले असते तुमच्यासाठी तन्वी तुमच्या घरची सून होणं महत्त्वाचं आहे. पूर्णाजींसाठी पूर्णाजी तिनं दिलेलं वचन महत्त्वाचं आहे, तिनं दिलेला शब्द महत्त्वाचा आहे. पण तुमच्या सगळ्यांच्या लक्षात एक गोष्ट येत नाही आहे की मागच्या वेळेस अर्जुन सरांना तन्वीशी लग्न करायचं नव्हतं म्हणून तर त्यांनी माझ्याशी कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलं होतं आणि आजही त्यांना लग्न करायचं नाही. आजही ते फक्त आणि फक्त तुमच्या सगळ्यांसाठी या लग्नाला तयार झालेले आहेत आणि तरीही तुम्हाला सगळ्यांना असं वाटत असेल की अर्जुन सरांना हे लग्न करण्यामध्ये इंटरेस्ट आहे, तर एक गोष्ट पहिल्यापासून लक्षात ठेवा, अर्जुन सरांना हे लग्न करण्यामध्ये अजिबात इंटरेस्ट नाही. कारण अर्जुन सरांना हे लग्न करायचंच नाही आहे. सुरुवातीला त्यांनी माझ्याशी कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलं, ह्या सर्व गोष्टी मला मान्य आहेत, मी तुमच्यापासून ते लपवलं. पण एक गोष्ट तुमच्या लक्षात येते का, काहीही झालं तरी अर्जुन सरांचं तिच्यावरती प्रेम नाही आणि तिच्याशी त्यांना लग्नच करायचं नाही. हे सगळं बोललं जात असतं, सायली बोलत असते आणि त्याचबरोबर इकडे अर्जुनच्या बाबतीत इकडे कल्पनाला त्या गोष्टी आठवू लागतात. कल्पना विचार करायला लागते म्हणजे खरंच खूप अवघड आहे. काही झालं तरी सायली म्हणते या गोष्टीमध्ये तथ्य आहे, मागही अर्जुनला लग्न करायचं नव्हतं म्हणूनच तर तो भर लग्नातून पळून गेलेला होता आणि आत्ता जर सायली म्हणत असते जर माझ्या नवऱ्याला काय झालं तर मी ही गोष्ट कधीच ॲक्सेप्ट करू शकणार नाही, कारण जर तुमच्या सगळ्यांच्या हट्टामुळे माझ्या नवऱ्याचं काय झालं, माझ्या कुंकवाच्या धनाला जर काही त्रास झाला तर मी ती गोष्ट सहन करू शकणार नाही. आणि कल्पनाला त्याच गोष्टी डोक्यात आलेल्या असतात. ती विचार करू लागलेली असते की अर्जुनच्या बाबतीत जर खरंच काही वाईट घडलं तर, म्हणजे ही सायली जी म्हणालेली आहे त्यात पण काहीतरी तथ्य आहे. जर असं काही घडलं तर काय करायचं हा प्रश्न तिला पडलेला असतो आणि ती त्याच गोष्टींचा विचार करू लागलेली असते. आणि त्याचवेळी आपल्याला पाहायला मिळतं की सगळेजण म्हणत असतात की काही झालं तरीही एक महत्त्वाची गोष्ट आहे की आता आपल्याला विचार करावा लागणार आहे, कारण अर्जुन आणि त्याचबरोबर सायली. मग कल्पना विचार करते आणि त्याचवेळी त्या रात्री तिला इतकं वाईट स्वप्न पडतं की विचार करून करून तिचं डोकं फुटायची वेळ येते आणि कल्पनाला मात्र खूपच वाईट स्वप्न पडलेलं असतं. कल्पना मात्र म्हणत असते की हे सगळं काय होतंय. तिच्या स्वप्नात आलेलं असतं की लग्नाच्या दुसऱ्या दिवशी अर्जुनने आत्महत्या केलेली आहे आणि अर्जुन हा आपल्याला सोडून गेलेला आहे. ही गोष्ट तिच्या स्वप्नात आलेली असते आणि ती खूपच उदास झालेली असते आणि ती खूप घाबरून उठते. तेव्हा तिथे प्रताप असतो. प्रताप म्हणतो काय होतंय तुला, कल्पना काय होतंय तुला. कल्पनाला मात्र त्रास होऊ लागलेला असतो आणि ते सगळेजण असतात. त्याचबरोबर दुसऱ्या दिवशी कल्पना म्हणत असते की पूर्णाई मला ना खूप वाईट स्वप्न पडलंय, मला ना भीती वाटायला लागली. आणि मग ती अर्जुनकडे जाते. अर्जुनला सांगू लागते की अर्जुन तू या लग्नाला नकार दे. अर्जुन म्हणतो की नाही मामा, मी पूर्णाजीला वचन दिलेलं आहे त्यामुळं मी हे लग्न थांबवणार नाही. ते लग्न होणारच आहे. माझ्या आयुष्याचं काही झालं तरी मला चालेल, पण मी हे लग्न थांबवणार नाही. तेवढ्यावर ती थांबत नाही. ती पूर्णाजीकडे येते. पूर्णाजीला म्हणू लागते की पूर्णाई प्लीज तुम्ही काहीतरी करा ना, कारण अर्जुनच्या जीवाला धोका आहे. अर्जुनच्या बाबतीत काही होऊ शकतं. अर्जुन कसं आहे तुम्हाला माहिती आहे ना, मागच्या वेळेस खरंच त्याने लग्न करून आलेला होता पण तन्वीशी त्याचा साखरपुडा करत होतो तर, पण आता जर त्याने काय केलं तर. आणि इकडे ती कासावी होऊ लागते. तिला वाईट वाटत असतं. ती विचार करू लागते की खरंच जर अर्जुनला काय झालं तर मी स्वतःला ॲक्सेप्ट करू शकेल का, माझ्या मुलाच्या बाबतीत जे होतंय ही गोष्ट मी ॲक्सेप्ट करू शकेल का. असे अनेक प्रश्न तिच्या पुढे उभे राहिलेले असतात आणि ती खूपच घाबरलेली असते. आणि त्याचवेळी इकडे आपल्याला पाहायला मिळतं की अर्जुनच्या बाबतीत जर काही वाईट झालं तर मी काय करू हा प्रश्न पडलेला असतो आणि म्हणूनच ती कासावीस होत असते. त्याचवेळी आपल्याला पाहायला मिळतं की अर्जुनला समजवण्याचा प्रयत्न केलेला असतो, त्याचबरोबर बाकीच्या सगळ्यांना समजवण्याचा प्रयत्न केलेला असतो, पण कोणी ऐकायला मात्र तयार नसतं आणि त्यामुळंच इकडे धक्का बसलेला असतो तो
कल्पनाला आणि मग प्रतिमा त्याचबरोबर कल्पना या दोघीजणी एकत्र येतात आणि त्यांनी एक गोष्ट ठरवलेली असते, ती म्हणजे काहीही झालं तरीही आता आपल्याला एक गोष्ट करायची आहे, ती म्हणजे की या सगळ्यांच्या बाबत जे घडत आहे त्या गोष्टी आपल्याला थांबवायच्या आहेत असं त्यांनी ठरवलेलं आहे. आणि इकडे अर्जुनला लग्नासाठी तयार करायचं. आणि आता काही झालं तरी कल्पना आणि प्रतिमा दोघीही एकत्र येत आहेत आणि त्या ठरवत आहेत की आता मी एक गोष्ट करणार आहे. कल्पना सांगते की मला अर्जुनचं आणि सायलीचं पुन्हा लग्न लावून द्यायचं आहे. त्यावरती तिला लगेचच कल्पनाला प्रतिमा म्हणू लागते की काय झालं. तेव्हा ती म्हणते की मी अर्जुनकडे डिरेक्टली जाऊ शकत नाही आहे, तू अर्जुनकडे जा, त्याचबरोबर सायलीकडे जा आणि सायलीला सांग की या लग्नासाठी तयार हो, नवरी बनून या लग्नामध्ये ये. तेव्हा कल्पना असं बोलल्यावर लगेचच प्रतिमा म्हणते काय बोलतेस तू हे. तेव्हा कल्पना सांगते की हो, मी जे खरं आहे तेच बोलते, कारण माझ्या मुलाचा जीवन मरणाचा प्रश्न आहे आणि त्याच्याबरोबर मी खेळू शकत नाही, कारण त्याला जो त्रास होणार आहे ते खूपच भयानक आहे. त्यामुळं काहीही झालं तरीही मला आत्ता या सगळ्या गोष्टींमध्ये अर्जुनचा जीव महत्त्वाचा आहे असं ती सांगत असते. आणि त्याचवेळी इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे कल्पनाने सांगितल्याप्रमाणे प्रतिमा ही जायला निघते आणि प्रतिमा सायलीला येऊन भेटते. सायलीला म्हणते की सायली, काही झालं तरीही एक महत्त्वाची गोष्ट आहे, ती म्हणजे कल्पनाने तुला तयार होऊन बोलवलेलं आहे आणि आज तुझं आणि अर्जुनचंच लग्न लागणार आहे. ही गोष्ट ऐकल्यानंतर इकडे सायली म्हणू लागते की खरंच बोलताय तुम्ही. तेव्हा प्रतिमा सांगते की हो बाळा, मी का खोटं बोलेल, आणि तू नवरीसारखी तयार हो, चल बरं, काही झालं तरी तुझं लग्न अर्जुनसोबतच लागणार आहे, ही गोष्ट लक्षात ठेव. इकडे पूर्णाजी त्याचबरोबर सगळेजण असतात. सायली म्हणते पण पूर्णाजी. तेव्हा प्रतिमा म्हणते की नाही, ती अजून तयार झालेली नाही आहे, पूर्णाई अजून तयार झालेल्या नाही आहेत, तुलाच आता विचार करावा लागेल. तेव्हा सायली म्हणते की काळजी नका करू प्रतिमा, मी आहे ना, मी करेल सगळं. आणि मग सायली या गोष्टींचा विचार करू लागते आणि सायली म्हणत असते की पूर्णाजीकडे येऊन, पूर्णाजी तुम्ही विचार करा, तुम्हाला माझ्याशी बोलायचं नाही आहे, या सगळ्या गोष्टी मला माहिती आहेत, तुम्हाला माझ्याशी बोलण्यामध्ये इंटरेस्ट नाही आहे, हे सगळं मला माहिती आहे, तरीही मी आज तुमच्याशी बोलायला आलेले आहे, कारण माझ्या नवऱ्याच्या जीवाची मी भीक मागत आहे. कारण तुम्ही बघा, जेव्हापासून तुमचे हे रिच्युअल्स चालू झालेले आहेत तेव्हापासून अर्जुन सरांच्या चेहऱ्यावरती तुम्हाला आनंद दिसतोय का? कारण ज्या तुमच्या नातवासाठी तुम्ही एवढा अट्टहास केलेला आहे तो तुमचा नातू तुम्हाला सुखात दिसतोय का? ही गोष्ट तुम्ही बघा पूर्णाजी. काही झालं तरीही तुम्हाला वाटत होतं ना की तुमचा नातू हा सुखात असला पाहिजे, पण तुमचा नातू तुम्हाला सुखात दिसतोय का ते सांगा. आणि सायली पूर्णाजीला म्हणत असते की बघा, विचार करा तुम्ही, कारण अर्जुन सरांना जर काही झालं तर तुम्हाला या गोष्टीचा पश्चाताप होईल, कारण अर्जुन सरांनी आत्तापर्यंत ज्या गोष्टी केलेल्या आहेत त्या तुम्हाला चांगल्याच माहिती आहेत, आणि आत्ता जर तुम्ही ससाच हट्ट करणार असाल तर तुम्हाला विचार करावा लागेल असं सायलीने पूर्णाजीला सांगितलेलं असतं. पूर्णाजी मात्र विचार करते, अर्जुनकडे जाते. अर्जुन रडत असतो आणि अर्जुनला म्हणू लागते की अर्जुन काय झालंय. अर्जुन म्हणत असतो की काही नाही पूर्णाजी. तेव्हा अर्जुनला पूर्णाजी विचारत असते की नक्की काय झालंय, तुला खरं सांग ना, तुला लग्न करायचं नाही आहे का हे. तेव्हा अर्जुन म्हणतो की नाही, माझं फक्त मिसेस सायलींवरती प्रेम आहे, मी दुसऱ्या कोणासोबतच नाही लग्न करू शकत. अर्जुन असं स्पष्टपणे सांगतो आणि अर्जुन म्हणू लागतो की नाही, मला दुसऱ्या कोणासोबतच लग्न करायचं नाही, कारण काही झालं तरी माझं फक्त आणि फक्त मिसेस सायली यांच्यावरच प्रेम आहे असं अर्जुन सांगत असतो. आणि त्याचवेळी अर्जुन म्हणतो की आता मी फक्त त्यांचाच विचार करत आहे. अर्जुनच्या डोक्यात या सर्व गोष्टी असतात आणि अर्जुनला खूप वाईट वाटत असतं. तेव्हा पूर्णाजी म्हणते की अर्जुन, मी तुला माझ्या वचनातून मुक्त करत आहे, आता तुला ज्या गोष्टी करायच्या आहेत त्या तू कर, मी तुला कधीच अडवणार नाही. मी तुला म्हणणार नाही आहे की तू सायलीसोबत लग्न करू नको किंवा प्रियासोबत लग्न कर, मी तुला काहीच बोलणार नाही, मी तुला आत्ता या वचनातून मुक्त करत आहे. हे ऐकल्यानंतर मात्र इकडे अर्जुनला धक्का बसतो. अर्जुन छान तयार होतो आणि अगदी सायलीनं सांगितल्या पद्धतीनं ती जी ओढणी असते ती ओढणी त्याच्या हातामध्ये असते आणि ती ओढणी घेऊन आता अर्जुन गळ्यात टाकतो आणि म्हणतो की सायली, तुम्ही मला सांगितलेलं होतं आणि मला चैतन्याने तो निरोप दिलेला आहे, तुम्ही मला बोलला होतात की काही झालं तरी ह्या ओढणीला साजेसा असा कुर्ता असला पाहिजे, आणि तो कुर्ताही मी घेतलेला आहे, तसा ड्रेसही घेतलेला आहे आणि हा माझ्या लग्नाचा ड्रेस आहे असं म्हणत अर्जुनने तो ड्रेस घातलेला असतो आणि त्याच्यावरती सायलीची ती ओढणी असते, ज्या ओढणीमुळं अर्जुनला जाणीव झालेली असते, ती म्हणजे सायलीवरील प्रेमाची. आणि तो ड्रेस घालून अर्जुन तयार होतो आणि अर्जुन आणि सायली यांचं लग्न होतं. आणि आता सुभेदारांच्या घरामध्ये अर्जुनचा गृहप्रवेश होतो. आता अर्जुनचा गृहप्रवेश झालेला आहे, पण इकडे प्रियाची मात्र वाट लागलेली आहे आणि तिची रडून अक्षरशः आता तिने डोक्याला त्रास करून घेतलेला आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.